तुम्ही कधी जॉईन झाला होता? कशासाठी? सुरुवातीला तुमचं नाव, कुठून आहेत आणि बाय प्रोफेशन काय करता तुम्ही? माझं नाव शिवकन्या एलदरे. मी हं. हिंगोलीवर नाही. हाऊस वाईफ आहे मी. दीड आता 1.5 ते 2 वर्ष होत आले मी आपल्या फॅमिली जॉईन झाले. अच्छा. कशा आणि तुमचे वेलनेस कोच कोण आहे? श्याम सर. श्याम 2 श्याम आहेत आपल्या कॉलवर. श्याम आहे असं. ओके, ओके, ओके. चालतंय हा. मॅडम, चालतंय. तर तुम्ही कशासाठी जॉइन झाल्या होत्या मॅडम? माझं वेट खूप वाढलं होतं. त्यासाठी जॉईन ओके. झाले. सेकंड प्रेग्नेन्सी राहत नव्हती. गर्भपिशवीवर सूज झाली होती. पिशुडीचा पण प्रॉब्लेम होता मला. मग मी आपल्या अच्छा. फॅमिलीत जॉईन झाले. सरनं गाईड केलं, तुम्ही पण गाईड केलं मॅडम मला. मग रेग्युलर 3 महिने मी न्यूट्रिशन घेतलं. आता पण चालूच आहे. पण वुमन चॉईस फॉर्म्युला 2 फॉर्म्युला 1 वुमन चॉईस 3 महिने घेतलं. त्यानंतर मग मला एका महिन्याचा रिझल्ट आला. आता पीसीओडीसाठी. हा पिशिवडीसाठी. आणि त्यामुळे वेट किती कमी काय मॅडम. वेट किती कमी झालं होतं मॅडम तुमचं? माझं 60 पर्यंत आलं होतं. म्हणजे कितीपासून किती 68 कमी झालं? 68 होतं. अच्छा. 8 किलो वेट कमी झालं. हा, कमी केलं. त्यानंतर मग सेकंड प्रेग्नेन्सी राहिली. त्यामुळे मी परत वर्कआउट जॉईन नाही केलं आता. ओके, ओके. प्रेग्नंट आहे म्हणून तुम्ही वर्कआउट करत नाही. पण हा. न्यूट्रिशन हो. घेताय का? हो. काय घेता मॅडम न्यूट्रिशनमध्ये? फॉर्म्युला 1. ओके. अच्छा. आणि तुम्ही सेकंड प्रेग्नन्सी राहत नव्हती आणि पीसीओडीचा प्रॉब्लेम होता. तर तुम्ही दाखवलं असेल ना हॉस्पिटलला वगैरे? दाखवलं. 3 महिने हॉस्पिटलला केलं ना. मग त्यामुळे जास्तच वेट वाढली. अच्छा. डॉक्टर काय म्हणले होते? डॉक्टर म्हणले वर्कआउट शिवाय पर्याय नाही. ते गर्भपिशवीची सूज नाही जाणार. अच्छा. वर्कआउट करा, असं वर्कआउट म्हणले. म्हणजे वेट लॉस करा. वेट लॉस करा. मग तुम्हाला असं वाटलं होतं का इथं कॉलवरती येऊन तुमचं वेट लॉस होईल, हेल्दी वेट लॉस होईल, म्हणजे फॅट लॉस होईल आणि प्रेग्नन्सी राहील, पीसीओडीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल असा विश्वास होता का तुम्हाला? हो, होता. मी याच्या अगोदर पण जॉईन झाले होते. ओके, ओके. तुम्हाला विश्वास होता की तुम्हाला इथे येऊन रिझल्ट मिळणार आहे? हो, होता ना. कारण याच्या अगोदर भरपूर रिझल्ट पाहिले होते ना. हां, हां, हां. त्यामुळे अच्छा. मग हा. ओके मॅडम. आणि तुमच्या सरांचा किती फॅट लॉस झाला? सरांचं आता परत वेट वाढली. किती कमी झाला? कमी किती झालं होतं? नाही माहिती आता मला. कालच केलं त्यांचं वजन सरांनी. सर आले होते ना अच्छा. ओके. मग सर काय करता मॅडम? SRP देते. ओके. जय जवान जय किसान. ओके, ओके मॅडम. तर तुम्ही खुश आहेत का मॅडम? तुम्हाला रिझल्ट हो. आलाय, फॅट लॉस झालाय, प्रेग्नन्सी, पीसीओडी प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. हो मॅडम, मी खूप खुश आहे. अच्छा. तर मग तुम्ही जे मला तुम्हाला हॉस्पिटल वाटतंय मधनं का? नाही भेटलं ते आपल्या फॅमिली देऊन भेटलं. काय म्हणलात? जे मला हॉस्पिटल मधनं नाही रिझल्ट भेटला ते आपल्या फॅमिलीत जॉईन झाल्यावर भेटला. येस, येस, येस. त्यामुळे मी मॅडम खूप खुश. जिथं हॉस्पिटल थांबतं तिथं आपलं वेलनेस चालू होतं. जिथे हो, हॉस्पिटल मधले रिझल्ट थांबतात तिथे हर्बल लाईफ सुरू होतं. सुरू कारण होतं. असे भरपूर रिझल्ट आहेत. माझा स्वतःचा पण रिझल्ट आहे. आता हा तुमचा रिझल्ट आहे. इथे येणाऱ्या प्रत्येकाचा तोच रिझल्ट आहे. मीरा मॅडम झाल्या, परत आणखीन मॅडमचं नाव नाही आठवत. त्यांच्या त्या गेस्ट त्यांचा झाला गॅपचा. वर तर पाहिजे. खूप असे रिझल्ट आहेत आपल्याकडे, की जे हॉस्पिटलमध्ये जाऊन सर्व सोडून आता, की आता आम्हाला काहीच करायचं नाही. त्यांनी हा. जेव्हा जॉइन केलं तेव्हा त्यांना इथे रिझल्ट आला. आणि तुमचा रिझल्ट तर खूपच अमेझिंग आहे. कारण की गायनॅकमध्ये म्हणजे जे हॉस्पिटलमध्ये जो रिझल्ट येऊ शकत नाही, तो रिझल्ट इथं तुमच्याकडे आलेला आहे. तुमचा रिझल्ट इथं हर्बल लाईफमध्ये आलेला आहे. हो. तर खूप छान रिझल्ट आहे मॅडम. जसं तुम्हाला रिझल्ट आलाय असे भरपूर लोक आहेत, की जे हॉस्पिटल करून करून कंटाळतात. अशांना तुम्ही पण तुमचा रिझल्ट शेअर करा आणि त्यांना पण आपल्या कॉलवर आणा मॅडम. हो मॅडम. श्याम सरांशी बोलणं करून द्या. नाहीतर मी आहे. कारण हो, कसं हो. असतं, की बऱ्याच वेळेस काही गोष्टी आपण सांगू शकत नाही ना, नाही, त्या लेडीज गोष्टी सांगत नाहीत बऱ्याच सरांना. मग त्यामुळे त्याला जरा कन्फ्युज वाटतं बायांना सांगायला. लेडीज सांगत नाहीत. हां, नाही, नाही. हां, मला तेच ना. पिशवीचा प्रॉब्लेम सांगितला नव्हता एवढे दिवस तेच, सरांना. तेच, तेच. तेच, हा. तेच. कारण की आपण ते शेअर करू शकत नाही. पाहिजे तेवढं फ्रीली शेअर करू शकत नाही नाही पीसीओडीचा करत. प्रॉब्लेम. तेच ना, मग मी हं. तुमच्यासोबत बोलून घेतलं होतं ना. मग तुम्ही सांगितलं. येस, येस, येस. हा. खूप छान मॅडम, खूप छान. असंच हेल्दी-वेल्दी राहा आणि हो मॅडम. न्यूट्रिशन घ्या आणि लवकर काही दिवसांनी लवकर जॉइन करा. हो, हो.
थँक्यू थँक्यू मॅडम. थँक्यू सर. थँक्यू. भरपूर रिझल्ट आपल्याकडे आहे आणि हा शिवकन्या मॅडमचा वैयक्तिक रिझल्ट आहे. पण रिझल्ट आहे आपल्याकडे. पीसीओडीला जिथे हॉस्पिटलमध्ये काहीच रिझल्ट येत नाही, तो रिझल्ट आपल्याकडे आहे. तर त्याच्यामुळे जर कुणी नियर डिअर गेस्ट असतील कोणाचे, त्यांना तुम्ही कॉलवर आणू शकता. आणि ही तुम्हाला थायरॉइडची पण टॅबलेट चालू होती ना? नाही साहेबांना नव्हती, मला नाही. सरांना होती का? हा. तर बंद झाली का मॅडम ती टॅबलेट? हो, बंद झाली. कितीची होती? 125 पाव. अच्छा. हा. 125 पॉवरची टॅबलेट किती दिवसात बंद झाली मॅडम? 2 महिन्यातच बंद झाली. ओके. तुम्हाला पीसीओडी, सरांना थायरॉइड, हो. भरपूर तर आमच्याकडेच छान होते. रिझल्ट आले तुमच्या घरी. हो हो. खूप छान मॅडम, खूप छान. असंच बाकीच्यांना पण आरोग्य द्या, ज्यांना थायरॉइड, पीसीओडी, ऍसिडिटी, बीपी, शुगर, फॅट, बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्याने खूप प्रॉब्लेम मध्ये आहेत लोक. एक घर सोडलं म्हणजे एक घर पण नाही सोडू शकत आपण, अक्षरशः एक घर पण नाही की ज्या घरात एका पण व्यक्तीला काहीच त्रास नाही. 4 जरी व्यक्ती असेल तर तिथे एखाद्याला तरी बीपी असेल, त्याला नसेल तर दुसऱ्याला शुगर असेल, नाही तर थायरॉइड असेल, नाहीच काही तर ऍसिडिटी आहेच. हो. तर त्याच्यामुळे आपण इथं रिझल्ट देऊ शकतो.